स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना 10% रिबेट तर 95% ग्राहकांना वीज दरात दिलासा मिळणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. राज्यात सोयाबीनची विक्रमी खरेदी, 562 केंद्रांवर 11,300 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अनिल परब यांच्या विरोधात भाजप आक्रमक, तर परब यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांसोबत केल्याने वाद, भाजपकडून अनिल परब यांच्या निलंबनाची मागणी. अनिल परबांकडून छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा पुनरुच्चार, तर श्रीकांत भारतीय यांच्या ट्विटचा दाखला देत सत्ताधाऱ्यांवर पलटवार. महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे, उदयनराजे भोसलेंची कडक कायदा करण्याची सरकारकडे मागणी. विधानसभेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून गदारोळ, राजीनाम्याची अधिकृत माहिती सभागृहात न दिल्याने विरोधक आक्रमक, नियमांना डावलून सभागृहाचं कामकाज सुरू असल्याचा आरोप. महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक, तर आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या 9 महिन्यात 1,39,000 कोटींची गुंतवणूक. DPIITचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडून समाज माध्यमांवर पोस्ट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारी-मार्च महिन्याचं अनुदान, पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3,000 रुपये. जालन्यातील परतूर येथे वाळू माफियांचा महिला तहसीलदारावर हल्ला, रात्री कारवाई करण्यासाठी गेल्या असता प्रतिभा गोरेंवर हल्ला, तर 7ही आरोपी फरार. दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका, भारतात प्रत्यार्पणाच्या राणाचा खर्च स्थगिती अर्ज फेटाळलाय. प्रत्यार्पणानंतर खटला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात चालण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.